Hello everyone, welcome to my channel. Yesterday we saw what is data type, and today we are going to say before subscribe to my channel. Let's go notepad and what is going to say today. So we start the class, like the video, and अब हम देखने वाले हैं व्हाट इज स्ट्रिंग. Second is what is string indexing. Third is what is sliced and how to use. And fourth is string functions. आता आपण बघितलेले आहेत. आज आपण काय बघणार आहोत, पण क्लास स्टार्ट करण्याच्या अगोदर मी एक तुम्हाला सांगणार आहे. आपण डेटा टाईप बघितलेले आहोत, पण त्या डेटा टाईपमध्ये क्लासिफिकेशन पण असतात. म्हणजे टू रिप्रेझेंट डेटा वी नीड टू डेटा टाईप. देर आर टू टाईप्स ऑफ डेटा टाईप असतात. फर्स्ट इज फंडामेंटल डेटा टाईप्स अँड सेकंड इज कलेक्टिव्ह डेटा टाईप. फंडामेंटल डेटा टाईप म्हणजे इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, बुलियन, कॉम्प्लेक्स. त्याच्यामधले आपण 4 फंडामेंटल डेटा टाईप बघितलेलो आहोत अँड ऑल्सो स्ट्रिंग पण बघितलेलो आहेत. पण आज आपण बघणार आहोत स्ट्रिंग म्हणजे काय. अँड अजून एक सांगायचं म्हणजे कलेक्टिव्ह डेटा टाईप म्हणजे काय. लिस्ट, टपल अँड सेट, डिक्शनरी अँड फॉर्जन सेट अँड रेंज हे एक फंडामेंटल डेटा टाईप आहेत. हे आपण बघणार आहोत जेव्हा आपलं स्ट्रिंग संपेल. स्ट्रिंग संपल्याच्या नंतर आपण फंडामेंटल डेटा टाईप बघूया. चला आता क्लास स्टार्ट करूया. फर्स्ट म्हणजे स्ट्रिंग म्हणजे काय. द स्ट्रिंग डेटा टाईप इन पायथॉन इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. The sequence can include letters, numbers, symbol and white space. String is a mutable, meaning there cannot be change value. And string are write single quote, double quote and triple quote. Triple quote are used multiple line string. When we want to store text data, then we will use string data type. Means the type of data particular variable will hold. String is a mutable, means cannot to change value, and now we say string indexing. There are 2 types of indexing, positive and negative. Index means index is a numerical representation of the positive of an element in the sequence like list, tuples and string. There are 2 types of indexing, positive and negative. First is positive or forward indexing. Positive indexing start with 0 and from left to right and access element from the beginning. Second is negative or reservoir indexing. Indexing start with -1 and count from right to left. Also access element from the end. आता आपण बघणार आहोत फॉर एक्झाम्पल स्ट्रिंगचा ए नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केलेला आहे विनायक नावाचा. अँड प्रिंट फंक्शनमध्ये
याला डिक्लेअर केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता आउटपुट विनायक using a double quotation, and second सिंगल क्वाईट यूज करून आपण कोड क्रिएट करू शकतो. बी नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आय एम विनायक हा स्ट्रिंग स्टोअर केले व्हेरिएबलमध्ये. आता ते प्रिंट फंक्शनमध्ये आपल्याला डिफाईन करायचं म्हणजे कॉल करायचं आहे. आउटपुट बघू शकता यूजिंग अ सिंगल क्वाईट आय एम विनायक. आता नेक्स्ट बघूया ट्रिपल क्वाईट यूज करून आपण कोड क्रिएट करू शकतो का नाही. सी नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट लिहिलेला आहे आय एम विनायक and I am learning Python. वेट टाइप कर रहा है. and I am enjoying it. मल्टिपल लाईन तुम्ही यूज करू शकता ट्रिपल क्वाईट यूज करून. अँड प्रिंटमध्ये आपल्याला सीला कॉल करायचं आहे. सो यू कॅन सी आलं बघा आउटपुट ट्रिपल क्वाईट यूज करून. किती पण लिहू शकता तुम्ही, 100 लाईन पण लिहू शकता ट्रिपल क्वाईट यूज करून. अँड त्याचा टाईप बघूया आपण. त्याचा टाईप आहे स्ट्रिंग.